नमस्कार. आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण उपवास स्पेशल छान खमंग खुसखुशीत असे वडे बनवणार आहोत. हे वडे बनवायला खूप सोपे आहेत, झटपट तयार होतात आणि बनवायला देखील खूप सोपे आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण बघा. सोबतच आपण छान अशी चटणीसुद्धा बनवलेली आहे. तर काय काय साहित्य घेतलं ते बघूया. सुरुवातीला आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलंय आणि 1 कप भरून आपण इथे भगर घेतली, वरईसुद्धा म्हणतात. तर आता याच्यामध्ये आपण 2 चमचे साबुदाणा घालून घेऊया. तर कच्चंच घेतलेले आहे आपण दोन्ही पण. आता हे छान असं मिक्सरला मी बारीक करून घेतलं आहे बघा. बारीक रवा जसा असतो त्याप्रमाणे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे बघा. हातावरती मी तुम्हाला घेऊन दाखवलं आहे. तर आता गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली. याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये मी जिरे आणि हिरवी मिरचीचा असा ठेचा करून घेतलेला आहे. हिरवी मिरचीचे जर तुकडे घातले तर लहान मुलंसुद्धा खातात किंवा ते खाताना जास्त तिखट लागतं, म्हणून आपण जिरे आणि मिरची अशा पद्धतीने ठेचून घेतलेले आहे. आता हिरवी मिरची आणि जिरे आपण तेलामध्ये छान असे परतवून घेतलेले आहे. तिखटपणा थोडासा कमी होतो आणि भगर आणि साबुदाण्याचा जो आपण रवा करून घेतला आहे तो याच्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे. भाजून घेतल्यानंतर वडे खूप छान असे स्वादिष्ट तयार होतात. तर बघा आता मध्यम गॅसवरती आपण एक 2-3 मिनटासाठी हे भाजून घेतलं आहे. कलरसुद्धा हलकासा इथे बदललेला आहे. आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. मीठ घालून घेतलं की पुन्हा एकदा एकत्र करून घेऊ. खूप जास्त वेळ भाजायची गरज पडत नाही. हलकासा रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता आणि छान असा खमंग वाससुद्धा येत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर 1 कप आपण भगर घेतली होती त्याच्यासाठी 3 कप आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे ही भगरीचा जो रवा बनवून घेतला आहे तो छान असा मऊसूत शिजल्या जातो. तर बघा आता इथे 3 कप पाणी आपण घालून घेतलेलं आहे. छान असं मिसळून घेऊया. हा रवा छान असा आपल्याला मऊसूत शिजवून घ्यायचा आहे. तर एकत्र करून घेतलेला आहे. याच्यामध्ये गुठळे होऊ द्यायच्या नाही. छान तळापासून ढवळून घ्यायचं. एकत्र करून झालं की मध्यम गॅसवरती आपण आता छान असं हे शिजवून घेऊया. तर बघा छान असं मिसळून घेतलेलं आहे आणि भगर लगेच पाणी शोषून घेते. लगेच घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे. आता छान असं तळापासून असं मिक्स करत राहायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाही आणि कढईलासुद्धा खाली करपणार नाही. आणि पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे बघा या रव्याने. अजिबात आता याच्यामध्ये पाणी राहिलं नाही. आता मी गॅस कमी केला आहे आणि अगदी 1-1.5 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. आता हे मिश्रण छान असं आपलं तयार झालेलं आहे. मस्त घट्टसर झालं आहे. पाणी योग्य प्रमाणामध्ये घालून घेतलं की मस्त मऊसूत असं हे शिजलेलं आहे. आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया. थंड होण्यासाठी आपण दुसऱ्या भांड्यामध्ये हे काढून घेतलं. हे मिश्रण आपण थंड करून घेणार आहोत. तो उपवास असला की काय पदार्थ बनवायचा किंवा काय खायचं खूप मोठा प्रश्न पडतो. तर हे एकदम सोप्या पद्धतीनं वडे तयार होतात. बनवायला देखील खूप सोपे आहेत. मस्त कुरकुरीत होतात. अजिबात तेलकट होत नाही. अगदी पोटभरीचा असा हा पदार्थ आहे उपवासासाठी. आता हे मिश्रण थंड होतंय तोपर्यंत छान याच्यासोबत खाण्यासाठी आपण चटणी तयार करून घेऊया. तर चटणी बनवून घेण्यासाठी आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलंय आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय. तर तेच भांडं घेतलंय. 1 कप भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेत. अर्धा कप इथे मी खोबऱ्याचे काप करून घेतलेत आणि एक 2-3 मिरच्या घालून घ्यायच्या आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मस्त याची चटणी बनवून घ्यायची. चटणी खूप छान लागते या वड्यांसोबत. तर बघा याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि मस्त असं याचं वाटण करून घेतलं. तर मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे. बघा मी एक बाउलमध्ये काढून घेते. घट्ट किंवा पातळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता. हवं असेल तर याच्यामध्ये अजून थोडं पाणी घालून पातळसुद्धा करू शकता. बघा मस्त अशी चटणी तयार झाली. आता याच्यावरती आपण फोडणी करून घेऊया. मस्त चटणी लागते. 2 चमचे इथे मी कडकडीत असं तेल गरम करून घेतलंय. अर्धा चमचा याच्यामध्ये जिरे घातले आणि छान अशी फोडणी आपण आता ह्या चटणीवरती घालून घेतली. तर बघा उपवासाची मस्त अशी चटणी आपली इथे तयार झाली. ही चटणी या वड्यांसोबत खायला खूप छान लागते. बघा मस्त अशी चटणी झालेली आहे आणि मिश्रणसुद्धा आपलं थंड होतंय आणि ही चटणी आपण आता झाकून बाजूला ठेवूया. मिश्रण थंड झालेलं चेक करूया. तर हलकंसं कोमट झालेलं आहे. पूर्ण थंडसुद्धा झालेलं नाही. आता हे एकत्र करून घ्यायचं आहे. बघा छान असं हे मिश्रण आपलं वडे बनवण्यासाठी तयार आहे. आता हे एकत्र करून घ्यायचं आहे चांगलं.
एकत्र करून झालं की आता याच्यामध्ये बटाटा घालायचा आहे. तर 2 बटाटे इथे मी उकडून घेतले, त्याची साल काढून घेतली. बटाटेसुद्धा पूर्णपणे थंड झालेले आहेत. किसणीवरती किसून आपण आता हा बटाटा याच्यामध्ये घालून घेऊ. बटाटा घातला की छान असं बाइंडिंगसुद्धा येतं. मस्त वडे तयार होतात. खायलासुद्धा खूप छान लागतात. बाहेरून मस्त असे क्रिस्पी वडे हे तयार होतात आणि अजिबातसुद्धा तेलकट होत नाही. तर बघा आता मी दोन्ही बटाटे याच्यामध्ये किसून घातलेले आहेत. आता हे छान असं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण फ्रेश 2 दह्याचे चमचे घालून घेतलेत. घट्टसर दही आहे, जास्त आंबट नाही. 2 चमचे दही घालून घेतले. तुम्हाला जर दही घालायचं नसेल तरी देखील काही हरकत नाही. अर्धी वाटी आपण याच्यामध्ये भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट करून घेतला, तो घालून घेतला. आता हे चांगलं एकत्र करून घेऊया. तर बघा चांगलं असं एकत्र करून घ्यायचे. सर्व जिन्नस एकत्र अशा आपल्याला एक झाल्या पाहिजेत आणि याचा घट्टसर गोळा करायची काहीच गरज नाही. हलकंसं मी एकत्र करून घेतलं. आता याचे वडे आपण बनवून घेऊया. हाताला थोडंसं तेल चोळून घेतलं आणि मध्यम आकाराची याची वडी बनवून घेऊया. खूप जास्त मोठे नाही किंवा खूप जास्त लहान नाही. चांगले क्रिस्पी झाले पाहिजे, आतून तळले गेले पाहिजे, अशा पद्धतीचे मध्यम साईजचे वडे बनवून घ्यायचे. तर बघा मी छोटासा गोळा घेतला आहे. हातावरती एकसारखा करून घ्यायचा. थोडंसं तेल चोळून घेतलेलं आहे. असा चपटा करायचा आणि मध्ये होल करून घ्यायचं. अजिबात चिरा गेलेला नाही साईडने. तुम्ही बघू शकता मस्त असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने बोटाने मध्ये होल करून घेतलं. मस्त वडा तयार झालेला आहे. मध्यम साईजचाच बनवून घेतला आहे म्हणजे छान असा तळला जातो. तर आता अशा पद्धतीने आपण संपूर्ण वडे बनवून घेऊया. तर लवकरच एकादशी येत आहे. तर एकादशीला ह्या पद्धतीने तुम्ही मस्त उपवासाचे चमचमीत कुरकुरीत असे वडे आणि सोबतच चटणी नक्की बनवून बघा. खायला खूप छान लागते. बनवायला देखील खूप सोपे आहे. कमी मेहनत लागते, जास्त मेहनतसुद्धा लागत नाही बनवायला आणि झटपट तयार होतात. तर बघा मी दुसरा वडासुद्धा बनवून घेतलेला आहे. आता मध्ये होल करून घेऊया आणि छान असे वडे आपण बनवून घेऊया. तर बघा किती मस्त असा वडा तयार झाला आहे. मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे. तर संपूर्ण वडे इथे बनवून झालेले आहेत. खूप सुंदर दिसत आहेत. अजिबात कुठे चिरलेले नाही. एकसारख्या प्रमाणात आपण हे वडे बनवून घेतलेले आहेत. गॅसवरती आपण पॅनमध्ये तेल ठेवलं होतं गरम होण्यासाठी. तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं की याच्यामध्ये वडे सोडून घेऊया. कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि नंतरच याच्यामध्ये वडे सोडायचे. म्हणजे वडे अजिबात फुटत नाही. वडे सोडल्यानंतर एक 4-5 मिनिटासाठी आपण हे असंच सोडून देऊया. लगेच याला झाऱ्या लावायचा नाही, नाहीतर हे वडे लगेच फुटू शकतात. थोडीशी एक बाजू क्रिस्पी झाली की नंतरच आपण हे पलटी करून घेऊया. तेलाचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की नंतर आपण हे पलटी करू. तोपर्यंत एक बाजू जी आहे ती छान अशी क्रिस्पी होते. तर बघा आता मी छोट्या साईजचा झाऱ्या घेतला आहे आणि वडे आपण आता पलटी करून घेऊया. एक बाजू छान अशी क्रिस्पी झालेली आहे, तळली गेली की नंतरच आपल्याला ही पलटी करून घ्यायची. म्हणजे एकही वडा आपला तेलामध्ये फुटत नाही. तर बघा किती छान अशा वड्यांना रंग आलेला आहे. खूप छान असे क्रिस्पी झालेले आहेत. एकसारखा रंग आलेला आहे आणि एकही वडा आपला तेलामध्ये फुटलेला नाही. किती मस्त असा रंग आलेला आहे आणि छान क्रिस्पी झालेले आहेत. आता मी झाऱ्यावरती काढून घेते आणि एकसारख्या रंगावरती आपण हे तळून घेतलेले आहेत. बघा कुठेही चिरलेले नाही किंवा अजिबातही फुटलेले नाही. एकसारख्या रंगावरती आपण हे तळून घेतलेत. अशा पद्धतीने तळून घ्यायचे म्हणजे खायला खूप छान असे बाहेरून एकदम मस्त कुरकुरीत तयार होतात. तर सगळे वडे ह्याच पद्धतीने मी तळून घेतलेले आहेत. सोबत छान अशी चटणीसुद्धा झालेली आहे. तुम्ही सुद्धा उपवास स्पेशल अशा पद्धतीने वडे आणि मस्त चटणी बनवून बघा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.